मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे। मित्रांनो, राज्य कर्मचाऱ्यांना माहे जून पेड इन जुलै वेतनासोबत मिळणार वाढीव 50% महागाई भत्ता। जानेवारी ते मे पर्यंतच्या डीए फरकही मिळणार आहे अशी मोठी बातमी पुढे येत आहे। त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या। त्याकरता मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मित्रांनो, राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव महागाई भत्ता लाभ हा जून पेड इन जुलै वेतन देयकासोबत मिळणार असल्याची मोठी शक्यता समोर येत आहे। कारण राज्यामध्ये दिनांक 4 जून पर्यंत आचारसंहिता असणार आहे। त्यानुसार राज्य शासनाकडून अधिकृत निर्णय घेतला जाईल। राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर माहे जानेवारी 2024 पासून 4% महागाई भत्ता लाभ अनुदेय करण्यात येणार आहे। यामध्ये माहे जानेवारी ते मे महिने या 5 महिने कालावधीमधील डीए फरक देखील अदा करण्यात येणार आहे। सध्या राज्य कर्मचाऱ्यांना 46% दराने डीए लाभ मिळत आहे, तर 4% डीए वाढीने राज्यातील कर्मचाऱ्यांना एकूण 50% दराने डीए लाभ मिळेल। याबाबत पुढील महिन्यात लोकसभा निवडणुका नंतर मंत्रिमंडळाची कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठक आयोजित करण्यात येईल। सदर बैठकीमध्ये राज्य कर्मचाऱ्यांचा प्रलंबित डीए बाबतचा अधिकृत निर्णय होण्याची शक्यता मीडिया रिपोर्ट्सनुसार समोर येत आहे। जुलै 2024 मध्ये परत वाढणार डीए। सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून 2दा डीए वाढ करण्यात येते। राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी डीए वाढ अद्याप बाकी आहे, तर परत जुलैमध्ये आणखी डीए वाढ लागू करण्यात येईल। सदर डीए वाढीचा लाभ हा राज्यातील सेवानिवृत्त पेन्शनधारक तसेच कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना देखील लागू होतो। घरभाड्यामध्ये होणार मोठी वाढ। 7व्या वेतन आयोगानुसार डीएचे दर 50% पेक्षा अधिक झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांच्या एचआरएमध्ये अनुक्रमे 1%, 2%, 3% अशी वाढ होणार आहे। म्हणजे वास्तव्याच्या ठिकाणानुसार 10%, 20% व 30% अशी वाढ होणार आहे। तर मित्रांनो, ही आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।